नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज माझ्यासोबत आहे एक हुशार मुलगा, त्याचं नाव आहे तुषार, आणि एक उत्तम पुरुष, त्याचं नाव आहे पुरुषोत्तम। तर आज आणि मी आणि एक खुश मुलगा आहे, त्याचं नाव आहे आयुष। तर अशा प्रकारे आम्ही 3 जण आहेत आणि आमच्या मागे 4 जण आहेत, जे आम्ही सर्व चालले आहेत आता डोंगरावर। खूप दिवसानंतर चालले आहेत, म्हणजे आम्ही पहिल्यांदा चालले आहेत, तर दुसऱ्यांदा चालले पण मी पहिल्यांदा यांच्यासोबत चाललो। पहिल्यांदा। तर आता आम्ही चाललो आहे तिकडे लोणावळ्याला आहेत आम्ही इथे, आणि इथे कोरीगड नावाचा एक किल्ला आहे, जसं काही तुम्हाला माहिती असेल। तर आम्ही आता तिथे चाललो आहेत। आता वाजलेत सकाळचे 8:03 आणि आता आम्ही कसं जाणार ते आम्हाला अजून काही माहिती नाही आहे, पण पब्लिक ट्रान्सपोर्टेशननेच जाणार आहेत। तर आता पुढे जाऊन बसची व्यवस्था होते कसं होते ते आम्ही आता बघणार आहेत। तर चला मग तुम्हाला पुढे दाखवतो मी। तर इथे आल्या आल्या पाऊस सुरू झालेला आहे, म्हणजे आम्ही जस्ट इथे आले आणि पाऊसच सुरू झाला। तर मला बस डेपो शोधावं लागेल, बस डेपो आहे कुठे। तर आता इथे पोरं आहेत, बोलो जुबान केसरी। इथे पोरं खायला आले आहेत, ते बोलले काहीतरी खाऊया, तर मग अशा प्रकारे आम्ही इथे खायला आले आहेत। तर 4 जणांनी पोहे घेतले आहेत आणि या एका पोराने काहीच नाही घेतलं आहे, आणि आम्ही दोघांनी वडापाव घेतला आहे। तर अशा प्रकारे आम्ही खाणार आहेत आता, आणि मग इथून पुढे इथे बस डेपो आहे बाजूलाच, तर तिकडे आम्ही जातील आणि मग तिथून बस घेऊ डायरेक्ट। लिंबू पाणी बनवू वरती, जसं काय तुम्ही बघू शकता। आता आम्ही आलेत बस डेपोला, इथे आम्ही ते खाऊन वगैरे झालं आहे सर्वांनी। भाई खाल्ले पोहे वडापाव, मी पण 2 वडापाव खाल्ले। आता बघू काय होते पोटामध्ये, आणि आता बस येणार आहे, इकडे लागणार आहे थोड्या वेळानंतर, आणि मग कितीची आहे, 20 मिनिटात सुटणार आहे ती। मग अजून थोडंसं टाईम आहे तसं आपल्याकडे। आता हीच बस आहे, आता बस वगैरे आले, आणि इथे 6 लोक आहेत, 650 लोक आहेत जवळजवळ, काका वगैरे सर्व। तिकीट बाकी पुढं Turn the fucking bass up. बेटा मौज कर दी। अरे तुम तो बड़े हैवी ड्राइवर हो भाई। बंदच पडली, त्याच्या पुढे नाही घेणार वाटतं। अरे मग हे माणसं कुठे झाले ते? तर आता आम्ही इथे आल्यात बेसवर, जसं काय तुम्ही बघू शकता तिकडे खूप गाड्या आहेत, म्हणजे गर्दी बरीच आहे। आम्ही आता जस्ट बसमध्ये उतरलो आणि पुढे चालल्यात आम्ही आता। सर मागे पोरं आहेत, तर बघू आता किती टाईम लागतो। टायमिंग ॲक्च्युली थोडंसं लेट झालं, ॲक्च्युली 10:15 10:30 वाजत आले आहेत, आणि मी तर असाच आला आहे। मी काही सामान पण नाही माहिती आहे, मी बॅग पण नाही आणली, काहीच नाही आणलं, मी असाच आला आहे, म्हणजे झोपेतून उठला आणि डायरेक्ट असा झाला आहे। इथून चालू होणार आहे वाटतं, हे बघा हा स्टार्टिंग पॉईंट आहे, कारण इथं खूप सारे लोक आहेत, म्हणजे इथे बापरे जास्तच गर्दी आहे रे, इकडे गाड्या बिड्या खूप आहेत, वरती पण खूप सारे लोक असतील। तर मग चांगलं आहे, म्हणजे असं काय हरवण्याचा तर प्रश्न मिळतच नाही। तर बघू कसं होते, चला चला वर चला। इथून चल, इथून चल, कुठून चल? इथून, इथे स्लिप आहे, इथे चढायला जागा तर पाहिजे।
आता आम्ही ट्रेकला स्टार्ट तर केलं आहे. आणि म्हणजे मी व्हिडिओमध्ये बघितलेलं की स्टार्टिंगचं जे पोर्शन आहे ना ते थोडं स्लिपरी असते, पण पुढे नंतर आपल्याला पायऱ्या वगैरे लागणार आहेत. चला रे लवकर, व्हिडिओ मध्ये यायचं आहे तर माझ्यासोबत या. स्पीड रन करायचा ना. कॅमेरा मागेच आहे. तिथे एक टावर आहे गेटिंग ओव्हर इटचा. बघू शकता आम्ही इथे आता सुरुवात केलेली आहे. जवळजवळ आम्हाला 10 मिनटं झालेत चढता चढता, आणि अजूनपर्यंत तरी असं काय डिफिकल्टी आली नाही आहे, कारण सोपं साधा रस्ताच आहे, जास्त तुफान नाही आहे इकडे. इथे बरेच माणसं आता उतरत आहे, जसं तुम्ही बघू शकता. आम्ही चढतोय. पाण्यामध्ये मीठ होतं का टेस्ट करून थोडी बघितलं. पाऊस कसं आहे, थोडा थोडा पाऊस आहे, जास्त पाऊस पण नाही आहे की एकदम तुफान पाऊस आहे, पण हे खूप आहेत, म्हणजे ढगं खूप आहेत. आणि इथे पण बरेच ग्रुप आलेत भाई. मला वाटते जवळजवळ 500 लोक असतील वरती, असं मला अंदाज आहे. आता बघू. आणि जातानाच आता आम्हाला किती 80-100 लोक तरी दिसले असतील जवळपास. हां, सगळं वाटतं पोचले. आपल्याला जायचंय तिथं. तर ॲक्च्युली असं म्हणजे हा गड जास्त उंच नाही असं मला वाटत आहे, कारण मे बी आम्हाला मागे पीक दिसत होतं ते काय पुढे चालत राहा ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे अरे महादेव, जय भवानी, जय शिवाजी. मग भाई आम्ही माहिती आहे का इथपर्यंत पाणी आलेलं. घे घे. जनरल ने बुलाया और कालू कुकरेजा दौड़ा चला आया. मीडियम स्पीड के साथ स्टार्ट दिया है, पहला जंप लगाए फिर लड़खड़ाए. कोण आहे क्रॉक्स घालून आला? अजून आम्ही बेसलाच आहेत, अजून लाईक थोडंफार वर चालल्यात, पण एकदम पण अशी चढण सुरुवात नाही झाली अजून. इथे लोक उतरत आहेत. हे गोप्रो सेम बट डिफरंट. अच्छा ठीक आहे. चल फास्ट चल. सेंटर ऑफ अट्रॅक्शन. गड
तर इथे हा जो एक पॉईंट आहे, म्हणजे हे जे प्रिव्हियस जे ट्रेक होतं ना ते असंच होतं, स्टोन्स वगैरे माती आणि असा नॉर्मल रस्ता होता. पण इथे पुढे पुढे तिकडे सीड्या वगैरे आहेत, मला दिसतंय का? तिथून आय थिंक पूर्ण वरपर्यंत सीड्याच आहेत, कारण मी व्हिडिओमध्ये वगैरे बघत होता ना तर ते असं बोलत होते की वरपर्यंत सीड्याच आहे. तर मग पोचू आपण. बरीच लोक उतरत पण आहेत आता. आणि ॲक्च्युली वरती ना गडाचा एरिया बराच मोठा आहे, जास्त गर्दी झाली तरी एवढं काय प्रॉब्लेम नाही ना. आणि हा महान पोरगा सँडल घालून आलाय भाई. तर इथे बरेच लोक आहेत, म्हणजे गर्दी बरीच आहे इकडे. हा सॅटर्डे पण आहे ना, वरून हा गड पण फेमस आहे थोडाफार म्हणजे. आणि लोणावळ्यापासून आहे, तर मुंबईपासून पण जवळ आहे, पुण्यापासून पण जवळ आहे. मला कॅमेऱ्यामध्ये दिसतोय का एवढा व्ह्यू? ते बघा, ते जी पुढचा जो लोकेशन आहे ना तो अट्रॅक्शनवाला आहे. म्हणजे ही जी जागा आहे तुम्ही बघू शकता, तिथे गणपती मंदिर पण आहे मस्त. तिथे पाटी लावले, इथे गणपती मंदिर आहे, तिकडे एक थोडीशी केव टाईप पण आहे. आणि मग जी जागा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही आपल्याला दिसत आहे, कारण पाणी येत आहे मस्त ह्याच्यातून पायऱ्यांवरून मस्त. पण इथे खूप सारी गर्दी आहे म्हणून ते व्ह्यू थोडा ब्लॉक होत आहे, पण इथून पण तुम्ही बघू शकता की किती चांगलं वाटत आहे ते, म्हणजे सुंदर असं दिसत आहे. मग तुम्ही ज्या टायमाला गर्दी नसेल ना त्या टायमाला बघतील तर हा पूर्ण पाथ असा भरलेला असतो पाण्याने आणि भारी वाटते ते एकदम. सुंदर अशी सैड हो गया ब्रो. चला चला. जसं काय तुम्ही बघू शकतात, इथे येताना तुम्हाला सांभाळून यावं लागेल. टाक. तर इथे तुम्ही येतील ना तर जरा तुम्ही म्हणजे आता वीकेंड आहे म्हणून आय थिंक जास्त गर्दी आहे, लाईक सॅटर्डे आहे म्हणून. आज पण असेल आणि उद्या पण असेल. उद्या मला वाटतं याच्यापेक्षा थोडी जास्त असेल, बट नॉर्मल डेला एवढी तर नसेल जेवढी आज आहे. आणि खूप हे झालं आहे, म्हणजे खूप गर्दी कशी वाटत आहे सर्व. हां कालच यायला पाहिजे होतं रे. पुढे आपण नेक्स्ट टाइम जातील ना तेव्हा कॉलेजला दांडी मारून जाऊ. हे बघा, इथून आपल्याला हे डॅम आहे, आय थिंक हा डॅम आहे कोणता तरी, त्याचा व्ह्यू दिसत आहे आपल्याला इथून. आणि आपण बरेच मध्ये आहेत, म्हणजे आपण जी मेन लोणावळा सिटी आहे ना त्याच्यापासून आपण बरेच मध्ये आहेत. काय माहिती 20 का 25 किलोमीटर काहीतरी आहे, 23 किलोमीटर आहे मला वाटते. तर मग आता पुढे तेच आहे. मग इथे पोरं लोक फोटो काढत आहेत खूप सारे, म्हणून मग थोडंसं थांबत पण हा व्ह्यू खूप सुंदर दिसत आहे. आता गर्दी कमी झाल्यावर बघा तुम्हाला चांगलं वाटत असेल. इथे बरेच लोक इथे खूप सारे फोटो काढत आहेत. आणि वरती पण जायचं आहे. तसं जास्त हायटेड नाही आहे, बिकॉज लाईक बसनेच खूप हाईटला आले आहेत. बस म्हणजे तुम्ही घाटमध्ये बघितलंच असेल की बस किती वरपर्यंत आले. तिथे लाईक खूप सारे लोक फोटो काढत आहेत म्हणून खूप गर्दी होते इकडे. तो पोरगा बघा कसा उभा राहिलाय फोटो काढायला.
आता ॲक्च्युली पाऊस पण थांबलेला आहे आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता तिकडून. थोडंफार क्लिअर झालं आहे पण वरती आहे आय थिंक ढगच आहेत. आणि तिकडे काहीतरी आहे व्हाईट कलरची बिल्डिंग, ती मला समजत नाही काय, पण ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की असा आहे व्ह्यू. अजून वर जायचं आहे पण इथे पोरं फोटोज काढत आहेत, तर थांबावं लागतंय. गर्दी आली रे. आपण वर जाऊ आधी, मग करत बसू आधी. इथे एक छोटासा व्ह्यू पॉइंट आहे. येताना ना खाली पण एक, तिकडे पण एक पॉइंट होता आणि त्याच्या खाली पण एक पॉइंट होता. तिकडे पण एक पॉइंट आहे, तिथे पण एक पॉइंट आहे. इथे बघा बेंच पण आहे बसायला. तर मग मध्ये मध्ये तुम्ही थांबू शकतात फोटो वगैरे काढायला. आणि इथे एक काय आहे, केव आहे, एक छोटीशी केव जशी आहे. तिथे मी आता मध्ये नाही जाणार कारण नको जायला. ते बघा आता किल्ल्याची म्हणजे जी मेन सुरुवात असते ती इथून आहे, म्हणजे पुढे आपल्याला मेन गेट येईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादेव. जय शिवाजी. आता आपण मेन जो गेट होता त्याला पार केलंय. आता मेन किल्ल्यामध्ये आले. आता पण पाऊस आलेला परत गेला. तर इथे आता आम्ही वर आहेत एकदम टॉपला. आणि इथे हा जो पूर्ण जो एरिया आहे ना, म्हणजे किल्ल्याची सुरुवात आणि जो पूर्ण एरिया आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे तिथून स्टार्टिंग आहे किल्ल्याची आणि तो पूर्ण असा कवर करून फुल येतो आहे. म्हणजे खूप मोठी जागा आहे ही वरती. आणि आता आम्ही जस्ट असं म्हणजे थोडं फिरतील वरती, कारण त्या साईडला जायचं बाकी आहे, अजून तिकडे जायचं बाकी आहे. आम्ही जस्ट एंटर केलं आणि इथे वारा खूप जोराचा आहे. मला माहिती नाही तुम्हाला माझा आवाज येत आहे की नाही, पण इथे वारा खूप जोरात आहे. फास्ट घे, फास्ट. ये ना, कॅमेराची स्टेबिलिटी चेक होईल. पुढे बघा. चला पटापट. पूर्ण मध्येपर्यंत पाणी गेले. नेक्स्ट जोरात बोल जरा. तोंडात आवाज
भाई माझ्या डोळ्यात हे झालं भाई, माझ्या डोळे दुखायला लागले माहितीये का. हे रिव्हर्स वॉटरफॉल, रिव्हर्स वॉटरफॉल. भाई मला माहिती नाही व्हिडिओ मध्ये केवढं दिसते की नाही, पण इथे एक तोफ आहे आणि वेदर तुम्ही बघू शकतात, खूप डेंजर झालेलं आहे. मला माहिती नाही इथे क्लिअरिटी किती येते म्हणजे व्हिडिओची आणि ऑडिओची पण, बिकॉज हवा एवढी तुफान चालू आहे ना. आणि भाई ते पाणी डायरेक्ट टोचते बेकार. आता 12 वाजले आहेत, आता हाफ किल्ला झालेला आहे. हे बघा हे बघा, आता हाफ हे बघा हे बघा किती वाजता हे बघा. आईस पण उघडायला डेंजर आहे, म्हणजे आईस मध्ये डायरेक्ट टोचते. तर इथे आम्ही वर आलेत ना, त्याचं एक मंदिर पण आहे, कोराई माता मंदिर. तिथे तुम्ही दर्शन घेऊ शकतात. आणि आता आम्ही बहुतेक रिटर्न जायला सुरुवात करतील इथून, कारण इकडे काही दिसत नाही आता फिलहाल पुढच्या मागचं काय. तर इथे पाण्याचं कुंड नाही आहे, हे पाण्याचा तलाव आहे डायरेक्ट. आणि पाणी पण एकदम स्वच्छ असं पाणी आहे, मासे वगैरे पण असतील इकडे खूप. या पाणीचं टेम्परेचर असेल 16 डिग्री पर्यंत जवळपास रफली. अरे तय आहे रस्ता या तुम्ही. आता आम्ही रिटर्नला आहेत आणि आम्ही आता रिटर्न चाललेले आहेत अशा प्रकारे. धोका पहा मित्रांनो, 12 वाजले तरी सूर्य डोक्यावर आहे, पण सूर्याच्या खाली ढग आहेत, म्हणून पाऊस पडतो. आणि त्याच्या खाली आम्ही आहेत. तर अशा प्रकारे आम्हाला सूर्याची एक किरण पण लागली नाही आहे अजून, पण पावसाचे खूप किरण लागले. असं काय झालंय, लाल झाले, ॲलर्जी झाली तुला. तर या पोराला आता एड्स झालाय. फॅमिली ब्लॉगिंग नाही व्हिडिओ कट करेल ना भाऊ, 100 शिव्या असतात, 100 शिव्या कट करतो. लागलाय डोला, सकाळ सकाळी लागलाय डोला, बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला. रात्रीची धमाल काय सांगू बाई, रात्रीची धमाल काय सांगू बाई. कुणाला बोलू कुणाला, सांगू कुणाला, बोलू कुणाला, बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला. आम्ही आता रिटर्नला चाललोय. आता आम्ही ॲक्च्युली फुल राऊंड मारून घेतला किल्ल्याचा, फुल राऊंड मारला आणि आता आम्ही रिटर्नला चाललोय. 3 जण हरवलेत. हा, आणि आमचे 3 जण हरवलेत, लापत आहेत. ते 3 हरवलेत, ते आपण 4 हरवलेत. 3 जण. जसं काय तुम्ही बघू शकतात अजून लोक येत आहेत, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती लोक आहेत. मला तर वाटते जवळजवळ 500 तर कमी असतील, 500 पेक्षा खूप जास्त लोक आहेत, जवळजवळ 1000 असा अंदाज आहे. तर एक्झॅक्ट आपण काउंट नाही करू शकत. नाही
आरामात बसायची जागा आहे. लेन्स मला वाटलं रिअल मध्ये करताय का? इथून जाऊ का इथून जायचं? तू कुठून पण सांग, मी रेडी आहे. पुढे कसं जायचं? इथे तू इथून हात पकडून न पकडता जाऊन दाखव मला. आता आम्ही आल्यात किल्ल्याच्या खाली आणि आम्ही 1 तासापासून थांबल्यात या झोपडीमध्ये. तर मग सीन असा झाला की जी बस असते ना 3ची, ती आत्ता इथून गेली, म्हणजे ती पुढच्या गावाला जाऊन रिटर्न येते पुढे जाऊन. तर मग ती आत्ता त्या साईडला गेली, मग तिला रिटर्न यायला परत खूप टाईम लागेल. खूप म्हणजे काय माहिती किती टाईम लागेल. तर मग आता आम्ही थांबल्या तिकडे आणि आता ते 2 पोरं खायला घ्यायला गेल्यात काहीतरी नाश्तात, कारण भूक लागले सर्वांना म्हणून. आणि मग त्याच्यानंतर आता जशी ती बस येईल ना, मग आम्ही बसमध्ये बसू आणि मग लोणावळा जाऊ आणि मग तिकडे जाऊन परत रेल्वे स्टेशनवरून ट्रेन पकडून मग रिटर्न. आता इथे थांबून आम्ही असे सुकून पण गेले जवळपास पूर्ण ऑलमोस्ट. आता वाट बघत आहेत आम्ही. धन्यवाद. पण बाकी आहे. राजेश हाऊ आर यू फिलिंग? राजेश हाऊ आर यू फिलिंग? राजेशचे दात बघ. Rajesh is feeling like a poor guy. Hello guys, I am under the water. I am into the truck. अगर आपको ये ब्लॉग आ रहा है तो ये चना मैं चना कुठे आहे तो? हुशार कुठे दिसतोय? दिसत नाही. अंबानीच्या लग्नाला चालले. करो करो. करना पड़ेगा मेरे सामने. क्या भाई मला संध्याकाळी क्या भाई भाई व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू बघा. हमारे पास वीडियो है.
जेवढं शूट होईल तेवढं. तर आता आम्ही इथे आल्यात म्हणजे रिटर्न जाण्यासाठी. आता ही लोकल आहे 5:30ची लोणावळावरून. तर इथून आम्ही जातील आता ही ट्रेन पकडून. तर हां आता तेवढंच आहे. पोचता पोचता 1 तास तर आम्हाला तिथपर्यंत पोचायलाच लागेल. मग त्याच्यानंतर अर्धा तास तिथून रूमपर्यंत जायला लागेल. म्हणजे आता किती 5:30ला निघेल म्हणजे 5:30, 6:30 आणि 7पर्यंत पोचू ऑलमोस्ट. म्हणजे ते जवळपास दिवसच गेला पूर्ण. सकाळी कितीला निघालेले 6 ते 7. आता मी तुम्हाला घरी पोचल्यावर भेटतो म्हणजे रूमवर पोचल्यावर भेटतो डायरेक्ट किंवा स्टेशनवर बघू. कासारवाडी स्टेशनवर उतरणार आहेत आम्ही. तर आता आम्ही ट्रेनमधून आले, कासारवाडी स्टेशनला उतरले आणि आता आम्ही चालत चाललो आहेत. तर इथून जवळजवळ 2.5 किलोमीटर आहे आमची रूम. आता चालत चाललो आहेत आम्ही. आताच सुरुवात केली. आता थोडं स्टेशनच्या बाहेर आले. अजून बहुतेक 2 किलोमीटर जायचं आहे पुढे. जवळजवळ 2 किलोमीटरपेक्षा जास्त. तर आता आम्ही चालतच चाललो. ते पुढे बघा छत्रीमध्ये दोघे कसे जोडीने चालत आहेत आणि मी इकडे एकटाच आहे. तर मग अशा प्रकारे असा होता आजचा दिवस. आता मला माहिती नाही कॅमेरामधून कसं शूट झालं आहे बिकॉज ते लेन्सवर ना पाणी येत होता. म्हणजे क्लिअर मे बी ते थोडंसं वर खाली झालं असेल तर तेवढं तुम्ही ॲडजस्ट करा. आता तुम्ही तर ते क्लिप्स बघितलेच असतील कारण हे याच्या अगोदर मी टाकले आहेत ना. बट आता मी ते जाऊन लॅपटॉपमध्ये टाकेल तेव्हा मग मला माहिती पडेल की नक्की सीन काय आहे. तर जर थोडंफार म्हणजे ब्लरी झालं असेल तर ठीक आहे, काम चालवा. आता क्लिअर असेल तर ऑल गुड. तर मग आता ठीक आहे, बस तेवढंच. आणि गड ॲक्च्युली जास्त डिफिकल्ट नव्हता. हे मी नंतर जाऊन टाकू का, कारण इथे आवाज येत असेल ना तुम्हाला हॉर्न्सचा वगैरे गाड्यांचा. हे बघा असा मी तुम्हाला नंतर जाऊन आउटरो देतो. आता आम्ही चालत तर जातो मी पण पटापट. सो फायनली मी आलेला आहे रूमवर. आणि जसं काय तुम्ही बघितलं असेल कोरीगडचा ट्रेक मस्त झाला एकदम. आजचा दिवस पण एकदम छान होता. भले मी हा व्हिडिओ 10 दिवसानंतर रेकॉर्ड करत आहे बट आजचा दिवस खूप चांगला होता. आणि कोरीगडबद्दल बोलायला गेले ना तर किल्ला लाईक आपण असं कम्पेअर वगैरे तर नाही करू शकत. बट मी ट्रेकचं बोलायला गेलं ना तर ट्रेक इझी आहे, जास्त डिफिकल्ट नाही आहे. म्हणजे बिगनर्स तुम्ही असतील म्हणजे जर तुम्ही कधी गेले नसतील ट्रेकिंगला वगैरे, ट्रेकिंग जास्त जमत नसेल तर मग तुम्ही इथे जाऊ शकता. जास्त डिफिकल्ट नाही आहे ट्रेक बिकॉज स्टेप्स होते तुम्ही बघितलं असेल. अर्धा तर स्टेप्स होता आणि अर्धा नॉर्मल जंगल टाईप होतं. जास्त काही डिफिकल्ट नव्हतं आणि डिस्टन्स पण जास्त नव्हता. म्हणजे वर जायचं जे डिस्टन्स असते स्टार्टिंग पॉईंट टू वरचा पॉईंट मेन गेटचा, तो काही जास्त डिस्टन्स पण नव्हता. सो इझी होता ट्रेक. अँड किल्ला पण बराच मोठा होता ॲक्च्युली, एरिया वाईज पण खूप मोठा होता वरती. मी फर्स्ट टाईम आय थिंक एवढा मोठा किल्ल्यावर गेला असेल. आय डोंट नो, आठवत नाही आहे मला. म्हणजे ट्रेकिंग करताना तर फर्स्ट टाईमच गेला. आणि हा आजपर्यंत आय थिंक माझा इझिएस्ट ट्रेक होता. हां म्हणजे जेवढे पण मी ट्रेक केले त्याच्यामधला हा इझिएस्ट होता माझ्यासाठी. आणि त्याच्यानंतर बस मग आता नंतर पुढचा व्हिडिओ पण बघा. तुम्हाला एक हे देतो स्पॉयलर, आम्ही विसापूरला पण जाऊन आले. तो व्हिडिओ नेक्स्ट येणार आहे तर तो पण बघा. आणि आता आम्ही पुढच्या सॅटर्डेला परत जाणार आहेत कुठेतरी, ते मी नाही सांगणार. तर तुम्ही बघा, व्हिडिओ येईल, कधी येईल माहिती नाही बट येईल. हा व्हिडिओ पण कधी येतो माहिती नाही. आय विल ट्राय की जुलैमध्येच. जर हा तुम्ही व्हिडिओ जुलैमध्ये बघत आहेत तर चांगली गोष्ट आहे बिकॉज मी व्हिडिओ 4-4 महिने लेट टाकतो. बट हा व्हिडिओ इफ टायमात आला म्हणजे मी खरंच मेहनत केले. आणि इंट्रो कसा वाटलं तुम्हाला ते सांगा. इंट्रो पण मी फर्स्ट टाईम असं काहीतरी ट्राय केलेलं, चांगला झाला आहे ते मला माहिती आहे. बट तुम्ही पण कमेंटमध्ये करा. आणि जर तुम्ही इथपर्यंत बघत आहेत तर कमेंट करा. काय कमेंट करा, कमेंट करा. काही सुचत नाही आहे हे. नाही हे पण चांगलं नाही वाटत. कमेंट करा की
कमेंट करा की वॉटर फॉलिंग फ्रॉम द माउंटन. आणि अजून एक मी सांगायला विसरला की कोरीगड ॲक्च्युली तुम्ही माझा फोनमध्ये नाही, तुम्ही माझा फोन बघितलं असेल की मी प्लास्टिकच्या कवरमध्ये ते जे येते ना फोन सेफ्टी कवर वॉटरप्रूफवाला, त्याच्यात मी ठेवलेला होता पूर्ण टाईम. बट आफ्टर निघताना म्हणजे पोचल्यानंतर स्टेशनवर पोचल्यानंतर मी काढला आणि नॉर्मल हलका फुलका पाऊस होता आणि त्याच्यामध्ये माझा फोन भिजला. तो नॉर्मली आधी पण भिजला आहे तो, असं नाही की फर्स्ट टाईम मी भिजवला पाण्यामध्ये, लाईक नॉर्मल भिजला आहे. बट नंतर सीन काय झालं की त्याच्यामध्ये पाणी घुसलं. त्या रात्री डिस्प्ले तुफान वागायला लागला डायरेक्ट, कलर बिलर बदलायला लागले, लाईनी बिनी आले. भाई मी घाबरला डायरेक्ट की व्हॉट ये क्या हो गया. तर मग मी घाबरला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नंतर माहिती आहे रात्री तो डिस्प्ले काम करायचाच बंद झाला, म्हणजे काही दिसतच नव्हतं. मी एकदम घाबरला की भाई काय झालं, डेटा गेला, हे ते सर्व गेलं. मग नंतर मी दुकानात जाऊन विचारलं, ते बोलतात डिस्प्लेमध्ये पाणी गेलं आहे, तुम्हाला डिस्प्ले चेंज करावा लागेल. तर सीन असा आहे की मी डिस्प्ले चेंज केला माझ्या फोनचा आणि आता माझ्या फोनचं जरा कंडिशन खराब आहे. मी पाण्यामध्ये काढू नाही शकत, मी बाहेर काढू नाही शकत, सांभाळून यूज करावा लागेल. मी बाहेर जाताना पण एकदम विसापूरला जाताना मी पूर्ण टाईम फोन बॅगेतच होता, जरा पण बाहेर नाही काढला. 2 पिशवीमध्ये मी गुंडाळलेला आणि त्याच्यावर फोन कवर पण चढवलेला प्लास्टिकचा, खूप काय काय केलेला. तर ठीक आहे ते जाऊ दे. बट जस्ट सांगतो आहे की तुम्ही पण सांभाळून, म्हणजे जर फोन आहे तर म्हणजे ठीक आहे की स्टार्टिंगला चालतोय बट असं होऊ शकते की अचानक फोन काम करायचं बंद करू शकतो, पाणी जाऊ शकतो. जर तुमचा फोन IP68 नसेल तर, म्हणजे वॉटरप्रूफ नसेल तर, लाईक आयफोन वगैरे वापरू शकतात आपण, त्याचा काही प्रश्न नाही. असे बरेच अँड्रॉईड पण आहेत जे वापरू शकतात. बट तुमचा जर नसेल तर सांभाळून जरा, जोशमध्ये काय पण होऊ शकते, जसं माझ्यासोबत झालं. सो टेक केअर.